देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दिल्लीत आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे। समितीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हजर राहणार आहेत आणि त्यासाठी ते सध्या दिल्लीकडे रवाना झाले। लोकसभा निवडणुकांसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची ही बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आहे। जागावाटपाचा तिढा देखील या सगळ्यात सुटू शकतो आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। भाजपच्या निवडणूक समितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक दिल्लीत आज आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी समितीच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि पाटील हजर राहणार आहेत आणि त्या उपस्थितीसाठीच ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आपण बघतोय दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये आज भाजपच्या निवडणूक समितीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। समितीच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हजर राहणार आहेत। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। संदीप, अगदी बरोबर आहे। भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे असं म्हणता येईल। कोर कमिटीची एक बैठक होणार आहे, त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची देखील बैठक होणार आहे। त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेते थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहेत। मुंबईमधून ते रवाना झाले आहेत। महत्वाचं येतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची एक बैठक होणार होती, मात्र ही बैठक आता रद्द झालेली आहे। पहिल्यांदा कोर कमिटीची एक बैठक होईल। त्या बैठकीमध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा देखील उपस्थित असतील। महाराष्ट्रातल्या उमेदवारांसंदर्भात जागावाटपासंदर्भात या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा सुमित होऊ शकते आणि ही चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। त्या बैठकीला फक्त देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहू शकतात। त्यामुळे महाराष्ट्राची यादी ही जी आहे ती पुढच्या 24 तासांमध्ये कधी येऊ शकते असं म्हणता येईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।